जाणार आहे. जोपर्यंत बायपास नाही आहे तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट याला सुधारणा करण्यासाठी प्रयत्न तर करू शकतात, परंतु 100% SSB होऊ शकत नाही. कारण माझी गाडी 2-3 दिवस मध्ये 2-3 वेळा अडकली. पोलीसचे बरेचसे लोक होते तरी सुद्धा तो कारण इनफ्लो इतका जास्त आहे आणि आउटफ्लो खूप स्लो आहे, तर ट्रॅफिक खूप स्लो होऊन जाते. तर ते ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपले काही इनोव्हेटिव्ह सजेशन असेल तर मला सजेशन द्या. ट्रॅफिकचे कर्मचारी काही लोकांनी सांगितले ते दिसत नाही. मी सुद्धा काल ट्रॅफिक PI ला फोन करून बोरकरला सांगितले होते की आपण याला ट्रॅफिक कर्मचारी मला दिसले पाहिजे. आणि मी सुद्धा फिरणार, मी असा ऑफिसमध्ये बसून बंगल्यामध्ये राहून काम करणारा अधिकारी नाही. आपले मध्ये येऊन स्पॉटवर येऊन कुठल्याही ठिकाणी काय झालं तर मी स्पॉट व्हिजिट करतो आणि समस्याचा अनालिसिस करून त्याच्यावर समाधान करण्याचा प्रयत्न करतो. तर मी सुद्धा येणार आहे. याच्यावर काही इनोव्हेटिव्ह सजेशन जर आपले आले तर आपण ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आउटर इंद्रपालनी एक सुद्धा आउटर पोस्टला जे चौकी आहे तिथे लोक राहत नाही, ते मी आता बघतो. रेतीपासून कालीपिलीचा एक इश्यू आपण सांगितले, ते सुद्धा आम्ही बघणार आहे की काय इश्यू आहे, त्याच्यावर कसा कारवाई करता येईल. नदीमनी जे सांगितलं पोलीस प्रेझेन्स राहत नाही, तर QR कोड बाबत जे पोलिसिंग आहे, QR कोड वेगवेगळ्या ठिकाणी QR कोड पोलीस लावते. आणि जे निर्जन स्थळ आहे, महिला सुरक्षाचे जे निर्जन स्थळ आहे तिथे QR कोड लागले पाहिजे. ते सिस्टम आहे किंवा कसे, मी ऍडिशनल साहेबांना विचारतो. नाही असेल तर आम्ही नागपूरमध्ये DCP असताना QR कोडचा एक प्रकल्प राबवला होता, ज्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत असे स्पॉट आयडेंटिफाय केले, जसा मॅडमनी सांगितलं की जे निर्जन स्थळ आहे, मुलींच्या शाळा आहे, तर रात्रीमध्ये जे जसं स्पॉट आपण खात रोड सांगितले, असे स्पॉटवर पोलीस तिथे जाऊन मोबाईलमध्ये त्यांना स्कॅनिंग करावं लागेल आणि स्कॅनिंग करून ते स्पॉट व्हिजिट करावं लागेल. तर QR कोड असेल तर त्याला आणखी एफिशियंट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पोलीस तर दिसणार आहे, आता पोलीस आता रोडवर दिसणार, वर्दीमध्ये दिसणार. ते वर्दीमध्ये राहणार आहे. ऑन ड्युटी जे लोक वर्दीवर राहत नाही, ज्यांना अलाव आहे, जसे LCB DSB चे कर्मचाऱ्यांना अलाव आहे, बाकीचे सगळे लोक डिसिप्लिन मध्ये वर्दीवर दिसले पाहिजे. ते वर्दीवर राहणार आणि त्यांची ड्युटी जे 12 तासाची किंवा 8 तासाची जी काही ड्युटी शिफ्ट आहे ते शिफ्ट मध्ये दिसतील. ते बरोबर लाईनवर येणार आहे. संजीवनी सुद्धा गहू तस्करीचा मॅटर सांगितला, पारडी नाका आणि इतर जे आमचे सोर्स नागपूरला आहे. नागपूरमध्ये काम करताना मी झोन 4 मध्ये होतो. कामटी आणि जे इतर एरिया आहे त्याबद्दल मला माहिती आहे, कोण लोक आहे, काय करतात, कसे करतात, त्यांच्या मोडस ऑपरेंडी माहिती आहे. आणि नागपूरची जी क्राईम ब्रांच आहे तिथे सुद्धा आमचे अधिकारी कार्यरत आहे. तर याच्यावर कसे कंट्रोल करता येईल ते आम्ही बघू. शारदा मैडमनी महिला बच्चियों की सुरक्षा के बाबत 12 से 96 स्कूल आहे, पॉक्सोचे ई-बॉक्स नाही आहे, याबद्दल आपण सांगितले. चांगला विषय आहे, यावर पोलीस डिपार्टमेंटनी काम करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळेला आमचे लोक आता व्हिजिट करणार आहे. पोलीस काका पोलीस दीदीचा एक प्रोग्राम ऑलरेडी चालू आहे, ते बरोबर आहे किंवा कसे मुलांची सुरक्षासाठी आता एक GR आलेला आहे, शैक्षणिक डिपार्टमेंटचे एक GR आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक शाळामध्ये CCTV राहिले पाहिजे आणि वेगवेगळे धोरण त्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि डिस्ट्रिक्ट जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तो इम्प्लिमेंट करत आहे. क्राईमचे एंगलनी जे काही इम्प्लिमेंट करता येईल ते आम्ही बघणार आहे. लहान मुलीबाबत विषय सांगितला, बाईक्स बाबत जे विषय सांगितला, ऍक्सिडेंट बाबत, बदलापूर बाबत जे विषय सांगितला. महत्वाचे विषय आपले सट्टा जुगार आहे. सट्टा आणि जुगारवर मी आपल्याला सांगू इच्छितो की 0 टॉलरन्स राहणार आहे. 0 म्हणजे 0. कुठल्याही ठिकाणी सट्टा, जुगार, गांजा हे दिसला तर आता मी कालचे VC मध्ये आमचे ठाणेदारांनी मी क्लिअर मेसेज दिलेला आहे की आपल्या एरियाचे अवैध धंदे बंद झाले पाहिजे. बंद झाले नाही तर आम्ही स्वतः रेड करतो. मी
असा मी आदेश देत नाही, मी स्वतः जाऊन रेड करत आहे. वर्धेमध्ये, नागपूरमध्ये, नांदेडमध्ये, यवतमाळमध्ये स्वतः रेड केलेली आहे मी, आणि इथे सुद्धा स्वतः रेड करणार. परंतु माझी रेड झाली तर ते पोलीस स्टेशन इन्चार्ज तिथे राहणार नाही. पोलीस स्टेशन इन्चार्ज नक्कीच त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे. माझी किंवा LCBची रेड झाली तर त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे. तर माझा मेसेज राहील माझे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि ठाणेदारांना की जे जुगार, सट्टा आणि अवैध धंदे आपल्या एरियामध्ये आहे त्याच्यावर चांगला कारवाई करा. ड्रंक अँड ड्रायव्हिंगचा एक इश्यू आपण सांगितले, मिडनाईट नंतर 10 नंतर सुद्धा मिडनाईट याची कारवाई झाली पाहिजे. ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे केसेस वाढवण्यासाठी मी प्रयत्न करू. ड्रंक अँड ड्रायव्हिंग सीट बेल्टचे केसेस जास्त असले पाहिजे, कारण त्यामुळे ऍक्सिडेंट होतात, लोकांचे जीव जातात. ते मर्डरपेक्षा कमी नाही आहे. हालाकी याच्यामध्ये तरतूद शिक्षा कमी आहे, परंतु ड्रंक अँड ड्रायव्हिंग केली आणि कोणाचा जीव गेला ते मर्डरपेक्षा कमी नाही. एक माणसाचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त होतात. आमच्या जिल्ह्यामध्ये, वर्धेमध्ये 250 पेक्षा जास्त हे होते एक वर्षामध्ये ऍक्सिडेंट, फॅटल ऍक्सिडेंट होते. परंतु आम्ही 13, 14, 15 हजार केसेस केले, वेगवेगळे ट्रॅफिकचे केसेस केले, मोहीम घेतली. महिन्यामध्ये म्हणजे दर आठवड्याला एक मोहीम आम्ही करत होते. त्या सगळ्याचा इफेक्ट हे ज्याला सुमारे 60 ते 70 लोकांचे जीव आम्ही वाचवले एक वर्षामध्ये. ते 250च्या फिगर 160, 170 वर आला. त्याच्यावर आणखी काही इनोव्हेटिव्ह सजेशन आपले असेल तर मला द्या, कारण ते नॅशनल हायवे खूप आहे आणि खूप मोठा जळ वाहतूक आहे. परंतु यावर काम करण्यासाठी जे काही इनोव्हेटिव्ह सजेशन आपले असेल त्यावर आपण काम करू. रोटरी किंवा लायन्स क्लब किंवा इतर जे संघटना आहे जे याचे ट्रॅफिकमध्ये काम करते त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करतो. गांधी चौकवर लोक राहिले पाहिजे, पोस्ट ऑफिस चौकवर लोक राहिले पाहिजे, ते आम्ही बघू की कसे आम्ही करता येईल. खात रोडवर जे सायलेन्सरचा विषय आहे नक्कीच यांच्यावर मोठा ऍक्शन आम्ही घेऊ. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जे सायलेन्सर आहे ते जप्तीची कारवाई आजपासून सुरू होऊन जाईल. मला अशी कारवाई जे आरवी नाका आहे वर्धामध्ये, आरवी नाकावर खूप प्रॉब्लेम होती. प्रत्येक मीटिंगमध्ये लोक मला हे सांगत होते की साहेब हे मुला स्पेशली ते ट्रिपल सीटिंग करून रॅश ड्रायव्हिंग करतात. ते संपून टाकली आम्ही. 99% आम्ही असं म्हणणार नाही की 100% झाला, परंतु 99% ते समस्या कमी झाली. एक हात रोडवर अशी समस्या जर आहे तर आम्ही स्वतः प्रायव्हेट गाडीमध्ये जाऊन आम्ही बघतो. वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट वाहनामध्ये बसून सर्वे आम्ही करणार आहे की कुठे काय चालू आहे आणि याच्यावर चांगला ऍक्शन आम्ही घेणार. मोकाट जानवर बद्दल जे इश्यू आहे ते पोलीस डिपार्टमेंटच्या, फक्त पोलीस डिपार्टमेंटच्या विषय नाही आहे. जे संबंधित डिपार्टमेंट आहे नक्कीच याच्यामध्ये ऍक्सिडेंट होतात तर पोलीस डिपार्टमेंटला दखल घ्यावा लागेल. आम्ही दखल घेतो, परंतु इतर डिपार्टमेंट जे आहे आमचे कलेक्टर साहेब सोबत मीटिंग करून, कलेक्टर साहेब आमचे IPS बॅचचेही आहे, ते आमच्या सोबत IPS ट्रेनिंगमध्ये होते आणि नंतर आता ते IAS झाले. परंतु बॅचमेट असल्यामुळे एक चांगला कोऑर्डिनेशन नक्कीच राहणार आहे त्यांच्यासोबत. त्या समस्याच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला CEO, नगरपालिका आणि इतर डिपार्टमेंटला घेऊन याच्या समाधान आम्ही करू.